Jungle. नमस्कार. MS51 न्यूज मध्ये आपलं सहज स्वागत. मी आज आलो आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तर आपल्या सोबत आहेत सुहास कांबळे. तर जाणून घेऊया ही जी निवडणूक आहे या 50% महिलांना आरक्षण मिळाले आणि त्यात आपल्या समोर आहे नवीन आणि युवा चेहरा. तर तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? नमस्ते. सर्वप्रथम ह्या निवडणुकीकडे बघत असताना निवडणूक ह्या पंचवर्षातून येतच असतात आणि जात असतात. एक उमेदवार ह्या नात्याने माझं एक असं मत आहे की मतदारांनी निवडणुकीला सामोरं जात असताना एक चांगला उमेदवार निवडण्याची 5 वर्षातून संधी मिळत असते आणि ते निवडत असताना त्याची योग्यता, त्याची पात्रता, त्याचं शिक्षण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून एक समाजासाठी चांगलं काय देऊ शकतो अशा उमेदवाराला सहकार्य करावं, त्या उमेदवाराच्या पाठीशी राहावं. आणि नवीन उमेदवार जर असेल तर माझ्या मताप्रमाणे नवीन उमेदवारामध्ये जिद्द असते, चिकाटी असते, त्याला समाजासाठी काहीतरी करायची इच्छा असते. अशा पद्धतीने ते जर उमेदवार चांगला असेल तर त्याला सहकार्य करावं. आणि ही जी निवडणूक जी आहे जेणेकरून आता पूर्ण परिसरात जर पाहिला तुम्ही तर असं वातावरण आहे की धनशक्तीचा भरपूर वापर होणार काय अशी मतदारांची जी प्रश्न उठवला जात आहे त्या प्रश्नाला पूर्णविराम देण्यासाठी आज सुजाण नागरिकांनी चांगला उमेदवार निवडणं हे गरजेचं आहे. तर महानगरपालिकेचे जे काम आहे त्याबद्दल तुम्हाला काही अनुभव? हो सर, महानगरपालिकेच्या कामासंदर्भात जर बघायचं म्हटलं तर मी गेली बऱ्याच वर्ष या प्रोसेसमध्ये काम करतोय. हे काम करत असताना महानगरपालिकेमध्ये माझं सतत येणं जाणं असतं. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू दे, आरोग्याचा प्रश्न असू दे, त्यासोबतच रस्त्यांचा प्रश्न असू दे, या प्रश्नावर आजपर्यंत मी भरपूर आवाज उठवलेला आहे. जर माझ्याबद्दल जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर शौचालय दुरुस्तीचं जे काम आहे या कामासाठी मी स्वतः पाठपुरावा केला होता. जवळपास 1.5 वर्ष पाठपुरावा केला होता. त्या कामामध्ये असंख्य अडचणी आली. त्यावेळी मी त्या तत्कालीन आयुक्तांसोबत मी ह्या प्रकारे मी भाष्य केलं होतं, सर जर 8 दिवसाच्या आत जर आमचं शौचालय दुरुस्ती नाही झाली तर मी आणि माझे सर्व सहकारी स्वतः लोटा घेऊन आयुक्तांच्या केबिनमध्ये आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार, कोणत्याही परिस्थितीत करणार, असा प्रश्न मी त्यावेळी उठवला होता. आणि त्याचं उत्तर म्हणून मला तत्कालीन उपायुक्तांनी लगेचच मला लेखी स्वरूपात एक पत्र पाठवलं की हे जे तुमची मागणी आहे ही मागणी रास्त आहे आणि ह्यासाठी आम्ही 8 दिवसाच्या आतमध्ये लगेच तत्परतेने कारवाई करू आणि तुमचा जो प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवून देऊ. अशा प्रकारची माझी कामाची पद्धत आहे. किंवा मला कुठला प्रश्न कुठल्या पद्धतीनं मांडावं याची आवड दादांपासून काम करत ते आता राहुल दादांपर्यंत काम करत आले. त्यामुळं चांगली एक त्यांच्याकडून मिळालेली शिकवण आहे आणि त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन आहे. त्यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सहकार्य झालेलं आहे आणि ते प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकते असं मला माझं मत आहे. सर, तुम्ही युवक तर तुमच्या बरोबरच येणार, पण जे ज्येष्ठ नागरिक वगैरे त्यांचं जर मत घेण्यासाठी किंवा तुमच्याकडे वळवण्यासाठी तर तुम्ही काय कराल तुमच्यासाठी? आता कसं आहे, ज्येष्ठ नागरिकांसोबतच युवकांचं पण महत्वाचं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचं महत्व आहे. एक आणि एक मतदार हा महत्वाचा आहे. आणि मतदार म्हणून नाही तर एक जनता आणि एक समाज म्हणून सगळेच घटक महत्वाचे आहेत. हे जर आपण काम करत असताना सर्व समावेशक जर आपलं काम असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलंच दुरी दिसणार नाही. सर्व घटक आपल्याला समाविष्ट करून घेऊ शकतात. आता त्या पद्धतीनंच काम करत असताना आम्ही कुठलंही म्हणजे युवकांसाठीच फक्त काम करायला पाहिजे असं नाही किंवा लेडीजसाठीच काम करायला पाहिजे असं नाही. आम्ही सर्व समावेशक काम करत आलो आहे आणि या सर्व गोष्टी असताना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जसं की उदाहरणार्थ जे सिनियरचं जे आहे त्यांचं बसचे पासेस काढण्यासंदर्भातला असू दे, त्याचबरोबर त्यांचे जे पेन्शनचं काम असू दे किंवा त्यांचं रेशन कार्डचं धान्याचं काम असू दे किंवा त्यांचं आयुष्यमान कार्ड असू दे, अशा प्रकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून किंवा काम करत असताना आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे असू दे किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे असू दे, इथपर्यंतचं काम आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन करत आलोय. आणि ह्या गोष्टी करत असताना प्रत्यक्षरित्या संपर्क असल्यामुळे त्या लोकांना सुहास कांबळे कोण म्हणण्याची वेळ येणार नाही. सुहास कांबळे म्हटलं की त्यांनी 100% म्हणा घरचा माणूस, एवढं फिक्स आहे. तर आज आपल्या सोबत होते सुहास कांबळे.
त्यांची समाजामध्ये चांगली पकड आहे आणि त्यांना जर संधी जर मिळाली तर नक्कीच तिने याच संधीकडे सोनं करून थँक्यू.